हाय, हॅलो, नमस्कार. कशा आहात तुम्ही सर्वजण? मस्त आहात ना? आय होप तुम्ही मस्तच असाल. तुम्हाला आजचा दिवस छान, मस्त, आनंदाचा आणि छान आरोग्यदायी जाऊ देत आणि तुमच्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण होऊ देत. हीच मी ईश्वरीचरणी प्रार्थना करते आणि आपल्या व्हिडिओला सुरुवात करते. तर आज आले आहे मी मच्छी मार्केटमध्ये मच्छी घ्यायला. मच्छी मार्केटमध्ये कसं वेगवेगळ्या मच्छी असतेच आणि आपल्याला पाहायला मिळते, पण आम्ही मोजकीच मच्छी खातो. त्यामधले म्हटलं चला बघूया आणि तुमच्याबरोबर पण हा व्हिडिओ शेअर करावा. तर बघा, ही किती मोठी सुरमई आहे. 300 रुपये पाव ही सुरमई आहे आणि असे पीस कापताना किती छान वाटते ना. आणि बघायलासुद्धा मला करायला आवडतं, बघायला आवडते मच्छी, पण खाण्यापेक्षा ना जास्त ते आवडते म्हणजे करायला. तर आता म्हटलं जाऊ दे, असो चला आता मच्छी बाजारामध्ये आले तर तुम्हाला पण दाखवते. 600 रुपये मच्छी, 600 रुपये किलो मच्छी सुरमई. आणि आता तुम्हाला मोठा पीस दाखवला तो 300 रुपये पाव. तर अशी काय आहे, मुशी आहे, पापलेट आहे, बोंबील आहे, 100 रुपये बोंबील हे वाटा. तर आता मी घेतले पापलेट आणि कोळंबी. तर सकाळी काय मी करणार होती मच्छी, पण भाजी केली होती, त्याच्यामुळे म्हटलं चला आता संध्याकाळच्या वेळेस थोडंच कमीच घेते मी. तर आता पापलेट घेते आणि कोळंबीचा रस्सा करायला कोळंबी घेते. कसा हो कसा 600 रुपये. हे कशी हे काय सुरमई ही कशी बोलले 600 रुपये. आणि ही 300 रुपये पाव. बापरे. आणि ही वाम आहे ना, ही वाम कशी? तर आज मी गेले होते मार्केटमध्ये आणि आज मच्छीचा वार आहे, तर म्हटलं चला बघूया मार्केटमध्ये जाऊया काय आहे. तर बघूया. आवडीचं म्हणजे मेन म्हणजे पापलेट, मांदळी, खेकडा एवढं असतं. मोजक्याच मच्छी खातो आम्ही. तर आता मी आणले पापलेट आणि संध्याकाळच्या वेळेस म्हणजे थोडंसंच आणलं, कारण उद्या दुसऱ्या दिवशी शनिवार आहे, त्याच्यामुळे ना थोडंच आणलं का तर दुसऱ्या दिवशी नको येते सगळं मच्छीचं करायला. शनिवारी आम्ही खात नाही, उपवास जातं, त्याच्यामुळे मग आम्ही खात नाही. तर संध्याकाळच्या टायमाला, आता सकाळी आणलं असतं तर मग भरपूर मच्छी आणली असती की मग दोन्ही टाईम होतं. तर आता मी संध्याकाळच्या टायमाला थोडीच मच्छी आणली. तर पापलेट आणले. सुरमई मी विचारली, मी तुम्हाला दाखवली सुद्धा होती. सुरमई 600 रुपये सुरमई होती तेवढी ती. आणि त्या ताई कटिंग करत होत्या ना, ती 300 रुपये पाव सुरमई होती. आणि मग मी पापलेट घेतलं, जे सगळ्यांनाच आवडतं. तर पापलेट घेतले, थोड्याशा मांदळ्या दिलेत त्याने त्याच्यावर, आणि कोळंबी घेतली. कोळंबीचं कालवण करणारे आणि पापलेट फ्राय करणारे. तर चला. आणि कोळंबी साफ करताना त्याच्या आतमधले धागे असतात ना, ते काढायचे असतात. तर ते चांगले नसतात, त्याच्यामुळे स्वच्छ कोळंबी धुवून घ्यायची. पापलेट वगैरे सगळं छान स्वच्छ धुवून घेते मच्छी. तर चला आता बनवायला सुरुवात करते जेवणाला. तर आता 2 पापलेट आणले. मांदळी त्यांनी त्या पापलेटवर टाकलं. ओळखीच्या ताई आहेत त्या, आणि देतात, भरभरून देतात मच्छी आणि फ्रेश असते. मेन म्हणजे ताजी फ्रेश चांगली असते तिच्याकडे. तर 2 पापलेट आणले, कोळंबी आणला रस्सा करायला. आणि जसं मी म्हटलं, आमची छोटीशी फॅमिली आहे, कमी रस्सा किंवा काही असतं ना, खूप कमी खातात, त्याच्यामुळे ना मग मी कमीच करते, उगाच वेस्ट नको जायला, त्याच्याबद्दल बाकीचं काही नाही. तर आता 2 पापलेट आणले. तर मी म्हटलं बारीक काप करण्यापेक्षा ना असे अख्खेच फ्राय करणार आहे. आणि त्याच्यानंतर मी कोळंबीचा रस्सा करणार आहे. आणि हे सगळं स्वच्छ धुवून घेतलं आहे. जसं मी म्हटलं, कोळंबीतला धागा आहे ना काढायचा, आतमधला काळा. छान आता मच्छी साफ करून घेतली आणि त्याच्यावर कोकमाचा आगळ टाकलेला आहे. हा कोकमाचा आगळ आहे ना, मी गोव्यावरून आणलेला, प्युअर आहे खरंच. आणि त्याच्यात नंतर ना तुम्ही त्याच्याऐवजी लिंबूसुद्धा पिळू शकता. आणि नंतर हळद, मीठ हे टाकलेलं आहे. आणि इथे आलं लसणाची पेस्ट करून घेते, जाडसरच पेस्ट करते म्हणजे त्याच्यावर टाकता येईल. आलं लसणाची पेस्ट टाकली आणि त्याच्यानंतर आपला घरगुती लाल मसाला किंवा लाल मिरची पावडरसुद्धा टाकू शकतो आपण. लाल मिरची पावडर टाकून जसं तिखटानुसार तुम्हाला पाहिजे तेवढं टाका. आणि त्यानंतर मॅरिनेशन आपण करून 10-15 मिनटं ठेवून द्यायचं आहे. आणि आता आपण कोळंबीचं कालवण करायचं आहे, त्यासाठी खोबऱ्याचं वाटण तयार करायचं आहे. तर त्यासाठी मी कांदा, खोबरं, आलं, लसूण आणि टमॅटो घेतला आहे. टमॅटो नसेल घ्यायचं असेल तर ऑप्शनल आहे, तुम्ही घेऊ शकता, नाही तर नका घेऊ, स्किप करू शकता. इथे मी तवा गरम करून थोड्याशा तेलामध्ये लालसर असा कांदा परतून घ्यायचा आहे, भाजून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर आपण सुक्कं खोबरं घेतले ते तो भाजून घ्यायचं आहे. आणि आलं, लसूण त्यातच टाकून परतून घ्यायचं आहे. आणि नंतर आपण मिक्सरमध्ये ग्राइंड करायचं आहे.
तर आपला हा असा मसाला तयार झालेला आहे. तर आता मी इथे मसाला तयार करून घेतलाय, तुम्ही बघितला. आणि इथे कढई ठेवली, तेल टाकलंय. छान गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये कांदा थोडंसं टाकून परतून घ्यायचा आहे. लालसर कांदा परतून झाल्यानंतर त्याच्यामध्ये मी आपला घरगुती जो मसाला असतो तो मसाला, कांदा लसूण मसाला आहे तो टाकायचा आहे. तिखटानुसार तुम्ही टाका आणि त्याच्यानंतर परतून घ्यायचं आहे. आणि त्याच्यात परत आपण जे कांदा खोबऱ्याचा मसाला वाटलेला आहे तो टाकून दोन्ही असं 2-3 मिनटं परतून घ्यायचं आहे. आता हे दोन्ही परतून घ्यायचं आहे, कारण ते छान परतल्यामुळे आपल्या कालवणाला छान अशी तर्री येते. त्याच्यानंतर मसाल्यामध्ये मी कोळंबी टाकली, ते सुद्धा मसाल्यात 2-3 मिनटं परतायचं आहे. आणि त्याच्यानंतर अंदाजे पाणी टाकायचं आहे. पाण्याचा अंदाज तुम्ही म्हणजे घट्ट पातळ किती लागेल, कसं लागेल त्याच्यानुसार तुम्ही पाणी टाका. तर इथे मी मीडियमच लागतं, त्याच्यामुळे पाण्याचा अंदाज तसं घेऊन टाकलेला आहे. त्यानंतर चवीनुसार मीठ टाकलेलं आहे. बारीक गॅस करून कड आल्यानंतर झाकण ठेवून द्यायचं, त्याच्यामुळे अजूनच छान तर्री येते. तर आता हे बाजूला ठेवलं आहे. थोडीशी कोळंबी काढून ठेवले फ्राय करण्यासाठी. आता इथे मी रवा घेतला आहे, त्याच्यात तांदळाचं पीठ घेतलं आहे आणि मिरची पावडर मीठ टाकून मिक्स करून घेतलं आहे. आणि त्याच्यानंतर आता आपण पापलेट आणि बाकीचे सगळे कोळंबी मच्छी फ्राय करून घेऊया. तर कुरकुरीत येण्यासाठी आहे ना, तुम्ही तांदळाचं पीठ टाका. हे खरंच चांगलं असतं, म्हणजे रव्यामध्ये तर असतेच कुरकुरीत, पण तांदळाचं पीठ टाकल्यावर अजून छान मच्छी आपली फ्राय कुरकुरीत होते. तर आता मी फ्राय मच्छी करून घेते सर्वी. आणि चला, तर हे बघा आपलं पातळ असं छान कालवण तयार आहे. घट्ट पण करू शकतो, पण आम्हाला मीडियम लागतं. आणि ते भाकरी सुद्धा ज्वारीची तयार आहे. मच्छी बरोबर तांदळाची भाकरी, ज्वारीची भाकरी खूप छान लागते. तर आता आपलं नॉनव्हेज जेवण तयार आहे. पापलेट फ्राय आणि कोळंबीचं कालवण रस्सा तयार आहे. तर चला, आय होप हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल. आणि व्हिडिओ आवडला असेल तर नेहमीप्रमाणे लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. तर चला, पुन्हा भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत खुश राहा, आनंदी राहा, काळजी घ्या, हसत राहा, खात राहा. बाय. थँक्यू.